गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय वंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना मनपूर्वक वंदन करते. 15 दिवसाच्या विश्रांतीनंतर सगळ्यांच्या घरोघरी घटस्थापना होती. दसरा झाला आहे, त्यामुळे आता मंगलमय वातावरण निर्माणच झालेलं आहे. त्यामुळे आता आपल्या पुन्हा दासबोध अभ्यास वर्गाला आता सुरुवात होत आहे. मागच्या प्रवचनामध्ये आपण दशक 9वा गुणरूप निरूपण यातला समास 2 ब्रह्मनिरूपण अभ्यासला होता. आज आपला दशक 9 समास 3 मधला तिसरा समास निस्संदेह निरूपण आहे. निस्संदेह म्हणजे कुठलाही संदेह मनात नसणे, कुठलीही शंका मनात नसणे. कारण मनुष्याचा स्वभावच असा असतो की त्याच्या मनामध्ये अनेक प्रश्न शंका सतत निर्माण करत असतात. सामान्य माणसांच्या तर खरोखर खूप असतात. कारण सामान्य माणसाला बाजूच्यांच्या घरात काय चाललं आहे याची फार उत्सुकता असते. कॉलनीमधल्या कोणाच्या मुलाचं लग्न ठरलं आहे, कोणी नवीन गाडी घेतली आहे, असे अनेक प्रश्न त्यांना गाडी दिसल्याबरोबर सुद्धा पडतात. म्हणजे असे प्रश्न इथं अपेक्षित नाही आहे समर्थांना की हे प्रापंचिकाचे प्रश्न आहेत. पण जसं कौटुंबिक प्रश्नसुद्धा जे आपल्याला सामान्य लोकांना पडतात त्या प्रश्नांचं उत्तर मिळेपर्यंत आपल्याला चैन पडत नाही. तसंच या समासात समर्थ सांगतात आहे की साधकाला काही प्रश्न पडले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं या समासात समर्थ देणार आहे. तेव्हा समर्थांनी दिलेले उत्तरं ऐकताना मनात कुठलीच शंका न ठेवता ती ऐका असं समर्थ आपल्याला सांगत आहेत. मग इथे काय शंका श्रोत्याच्या मनात निर्माण झाली? मागच्या समासामध्ये ब्रह्मनिरूपण समास अभ्यासताना ब्रह्म कसं आहे या संबंधी सगळं ऐकलं होतं आणि ब्रह्मानुभव आल्यानंतर ज्ञानी माणसाला कुठल्याच गोष्टीचं भान नसते. म्हणजे तो ब्रह्माशी एकरूप झाल्यामुळे तिथं त्याला कुठलीच गोष्ट दिसत नाही, जाणवत नाही, तिथे काहीच नसते असं आपण अभ्यासलं होतं. म्हणून आता तीच शंका या श्रोत्याच्या मनात निर्माण झालेली आहे. श्रोती केला अनुमान ऐसे कैसे ब्रह्मज्ञान. काहीच नाही असोन हे केवी घडे श्रीराम. सकळ करोनी अकर्ता सकळ भोगूनी अभोक्ता. सकळामध्ये अलिप्तता येईल कैची श्रीराम. तथापि तुम्ही म्हणता योगी भोगून अभोक्ता. स्वर्ग नरक आता येणे न्याये श्रीराम. की ब्रह्मनिरूपण सांगताना ब्रह्म अनुभवी ज्ञानी यांना ज्ञान झाल्यावर तेथे काहीच नसते असं सांगता. मग हे ज्ञान कसे आहे? जर तिथं काहीच नाही तर ते ज्ञान कशी, अशी शंका त्याच्या मनात निर्माण झाली. कारण तुम्ही म्हणता
की ब्रह्मज्ञान झाले की ही ज्ञानाची अवस्था अशी असते की करून अकर्ता, सर्व भोगून अभोगता, सर्वांमध्ये राहूनही तो सर्वांपासून वेगळा म्हणजे अलिप्त असतो. हे कसं शक्य आहे? तो तर सर्व कर्म करताना दिसतो, कृती करताना दिसतो, मग तो अकर्ता कसा असेल? सर्व भोग भोगताना दिसतो. तुमच्या मते योगी भोग भोगूनही अभोगता असतो. मग त्याला स्वर्ग व नरकाती भोग मिळतात, मग ते भोगतानाही आपल्याला दिसतात. मग तरी पण भोगून न भोगल्यासारखे असं कसं होईल? जन्म मृत्यू भोगिलेच भोगी, परी तो भोगून अभक्ता योगी. याता नाही तया लागी, येण्याची पाडे श्रीराम. कुठून नाही कुटिला, रडोन नाही रडला, कुंठून नाही कुंथिला, योगेश्वर श्रीराम. जन्म नसोन घातला, पतित नसोन झाला, यातना नसोन पावला, नाना परी श्रीराम. की अशा या ज्ञानी माणसाला जन्म मरण जीवाला होणाऱ्या यातना जशा सामान्य माणसाला असतात तशाच या योग्यालाही असतात. मग त्यांना यातना होत नाही, ते मार खाऊनही मार खात नाही, दुःखाने रडूनही ते रडत नाही, असे तुम्ही कसे सांगता? अशा या योग्यांना जन्म नसूनही ते जन्माला आलेले दिसतात, पापी नसून पतित झालेले दिसतात, त्यांचे सर्व व्यवहार सामान्यांसारखेच दिसतात. असे अनेक प्रश्न त्या श्रोत्याच्या मनात निर्माण झालेले आहेत. हे प्रश्न निर्माण होण्याला एकच कारण आहे की श्रोता अनुभवी नाही. कारण अनुभव हेच प्रत्येक गोष्टीचे खरे प्रमाण असल्यामुळे व तोच अनुभव श्रोत्याला नसल्यामुळे त्याच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आणि तसा प्रश्न त्यांनी वक्त्याला विचारला. ऐसा श्रोतयांचा अनुमान, श्रोती घेतले आडरान. आता याचे समाधान, केले पाहिजे श्रीराम. की अशा या श्रोत्याला अनुभव नसल्यामुळे तो अज्ञानी आहे आणि अज्ञानी असल्यामुळे हा श्रोता आड्राणात शिरला, म्हणजे अज्ञानाने तो संभ्रमात पडला व मनात संशय निर्माण झाला. आता त्याला परमार्थाचे जे सत्य आहे ते सांगितलेच पाहिजे. वक्ता म्हणे सावध व्हावे, तुम्ही बोलता बरवे, परी हे तुमच्याच अनुभवे, तुम्हास घडे श्रीराम. ज्याचा अनुभव जैसा, तो बोलतो तैसा, संपदे वेळ जो दिवसा, तो निरर्थक श्रीराम. नाही ज्ञानाची संपदा, अज्ञान दारिद्र्ये आपदा, भोगिल्याच भोगी सदा, शब्द ज्ञाने श्रीराम. वक्ता आता श्रोत्याला त्याच्या प्रश्नाची उत्तरं देत आहे. वक्ता म्हणतो की तुम्ही जे बोलता आहे आणि तुम्ही ज्या शंका प्रश्न विचारतात आहे हे तुमच्या दृष्टीने अगदी बरोबर आहे, कारण तुमचा तो अनुभव आहे. पण तुमचे अनुभव हे तादात्म्यातून तुम्हाला आलेले असतात. मग ज्याला जसा अनुभव येईल तसाच तो विचार करतो व बोलतो. पण जसे संपत्ती वाचून जसा व्यवहार चालत नाही तसं ज्ञाना वाचून अनुभव येत नाही. मला जर जमीन विकत घ्यायची असेल तर माझ्याजवळ ती विकत घेण्यासाठी पुरेसे पैसे हवे, त्याशिवाय मी जमीन घेण्याचे धाडसही करू शकत नाही. तसेच अध्यात्मातही ज्ञानाची संपत्ती नसताना अज्ञानरूप दारिद्र्याची संकटे यातना भोगाव्या लागतात. येथे संपदा हा शब्द संपत्ती अर्थानेच वापरलेला आहे. केवळ शब्दांनी समजून कळून त्याचा उपयोग होत नाही, तेथे अनुभवच आला पाहिजे. ऊस गोड आहे याचे शब्दांनी आपण कितीही वर्णन ऐकले तरी त्याची चव समजत नाही. त्याची गोडी पाहण्यासाठी स्वतः चव पाहावी लागते, म्हणजे अनुभव घ्यावा लागतो. त्याचप्रमाणे केवळ शब्दज्ञानाने समजून भागत नाही. त्या शब्दज्ञानाने जन्मात भोगाव्या लागणाऱ्या यातना संकटे भोगीतच राहावे लागतात. योगी ओळखावा योगेश्वर, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे,
महाचतुर तो चतुरे ओळखावा श्रीराम. अनुभवी अनुभवया सकळे अलिप्त अलिप्तपणे निवळे. विदेहाचा देहभाव गळे विदेही देखता श्रीराम. की एखादा महान योगी दुसऱ्या योग्याचे मोठेपण जाणतो. तो स्वतः ज्ञानी असतो व दुसऱ्या ज्ञानाला तो जाणतो. जो चतुर असतो तो महाचतुराला सहज ओळखतो. जसा एक अनुभवी दुसऱ्या अनुभवीपणा जाणतो. एक असंग दुसऱ्याची निसंगता ओळखतो. दुसरे विदेही अवस्थेतील व्यक्ती पाहून विदेही व्यक्तीचे देहभान जसे हरपते त्याचप्रमाणे एक जीवनमुक्त दुसऱ्या जीवनमुक्ताची स्थिती ओळखतो. परंतु त्यासाठी जीवनमुक्ताची अवस्था प्राप्त झाल्याशिवाय जीवनमुक्तांच्या लक्षणाविषयी काहीच कळणार नाही. बद्धा सारिखा सिद्ध आणि सिद्धा सारिखा बद्ध. एक भाविल तो अबद्ध म्हणावेच न लगे श्रीराम. सामान्य माणसे जी असतात त्यांना बद्ध संसार करणारे व संत साधू सारखेच दिसतात. पण असे असणे कदापिही शक्य नाही. कारण जसे एखादी व्यक्ती जर पाण्यात बुडत असेल तर ज्याला पोहता येते तो त्या पाण्यात उडी मारून त्या बुडणाऱ्या माणसाला वाचवतो. मग पाण्यात बुडणारा व बुडणाऱ्याला वाचवणारा दोघेही सारखे कसे असतील? कारण पाण्यात बुडणारा संसारी व बद्ध असतो तर पाण्यात बुडणाऱ्याला वाचवणारे हे संत आणि साधू असतात. संत व साधू स्वतः जीवनमुक्त तर असतातच, पण संसारात बुडणाऱ्यांनाही ते वाचवतात. हे पण समजण्यासाठी बुडणाऱ्यांना संतांसारखे व्हावे लागते. समर्थ म्हणतात, आपण तरला ते नवल इतराच तारील तेच धन्य. संत साधू स्वतः भवसागर तरून जातात व इतरांनाही तो तरण्यासाठी मदत करतात. म्हणून सिद्ध बद्धाप्रमाणे असतो व बद्ध सिद्धाप्रमाणे असतो असे मानणारा मूर्ख असतो असे समर्थ इथं सांगत आहे. हे वेगळे सांगण्याची काही गरजच नाही असं इथे समर्थ सांगत आहेत. झडपला तो देहधारी आणि देहधारक पंचाक्षरी परंतु दोघा एकसरी कैसी द्यावी श्रीराम. तैसे अज्ञान पतित आणि ज्ञानी जीवनमुक्त दोघे समान मानिल तो युक्त कैसा म्हणावा श्रीराम. की जसा पिशाच्याने झपाटलेला माणूस व तो पिशाच्य काढणारा पंचाक्षरीही माणूस असला तरी दोघेही सारखे कसे म्हणता येतील? त्याचप्रमाणे पापी म्हणजे अज्ञानी व जीवनमुक्त म्हणजे ज्ञानी ते सारखेच समजतो, त्याला शहाणा कसं म्हणावे? आता सो हे दृष्टांत प्रचित बोलो काही येथे श्रोती सावचित्त क्षण एक व्हावे श्रीराम. कारण या दोघांनाही म्हणजे ज्ञानी आणि अज्ञानाला सारखे म्हणणे कदापिही शक्य नाही. यासाठी समर्थांची फार सुंदर ओवी आहे की देवळामध्ये जगन्नायक आणि देऊळावरी बैसला काक परी तो देवाहुनी अधिक म्हणू नये की श्रीराम. की देव मंदिरात असतो व कावळा मंदिराच्या कळसावर उंच बसलेला असतो, पण तो उंच बसला आहे एवढ्याने तो देवाहून कधीही श्रेष्ठ ठरत नाही. तसाच अज्ञानीपेक्षा ज्ञानी ज्ञानीपेक्षा कधी श्रेष्ठ असू शकत नाही. पण आता ही सगळे उदाहरणं पुरे झाले आहेत असं इथे समर्थ सांगतात आहे 16व्या ओवीत. की अनुभवाला येईल असं प्रत्येक जण सांगत असतो. आता मात्र तुम्ही लक्ष देऊन ऐका, कारण समर्थ आता आपल्याला खऱ्या प्रश्नाचे उत्तर देणार आहेत. जो जो ज्ञाने गुप्त झाला, जो विवेके विराला, जो अनन्यपणे उरला नाहीच काही श्रीराम. तयास कैसे गवसावे, शोधू जाता तेची व्हावे. तोची होता म्हणावे न लगे काही श्रीराम. की ज्याचा विवेकाने जीवभावच नष्ट झालेला आहे तोच खरा ब्रह्मरूप झालेला असतो.
ब्रह्मभावात जीव एकरूप झाल्याने जीवाला ब्रह्मापासून वेगळेपण उरतच नाही. जसं 2 भांड्यात शुद्ध पाणी आहे, त्या दोन्ही भांड्यातील पाणी शुद्ध आहे, पण ते पाणी जर एकत्र केले तर त्या पाण्याला वेगळेपणा काहीच उरत नाही, ते एकरूप झालेले असतात. त्याप्रमाणे ज्याचा स्वतःचा जीवभाव संपला आहे, तो स्वतःला जर शोधू लागला तर तोही ब्रह्मभावात गडप झालेला असतो. मग त्याचा जीवभाव वेगळेपणाने कसा शोधायचा? देही पाहता दिसेना, तत्वे शोधिता भासेना, ब्रह्म आहे निवडेना, काही केल्या श्रीराम. की त्याला त्याच्या देहात शोधावे तर तो देह तादात्म्य त्याचे सुटलेले असते. देहाची उपाधी असली तरी तो त्या उपाधीतून सुटलेला असतो. देहातील सर्व अनात्मतत्वे दूर केली तरी तो दिसत नाही, कारण ब्रह्मरूप झाल्याने ब्रह्म कधीच डोळ्यांना दिसत नाही. कोणत्याही प्रमाणांनी ते सिद्ध करता येत नाही. दिसतो तो देहदारी, परी काहीच नाही अंतरी, तयास पाता वरी वरी, कळेल कैसा श्रीराम. की असा हा साधू वरवर पाहता 4 चौघांसारखा दिसत असला तरी तो देहधारी नसतो. तो देहात राहतो पण देह तादात्म्य त्याला नसते. तो जगात राहतो पण जग आभासिक आहे हे तो जाणतो. त्यामुळे देहाला होणाऱ्या सुखदुःखाचा त्याला लेशही नसतो. वरवर सामान्य बुद्धीने पाहणाऱ्याला स्थूल दृष्टीमुळे तो ब्रह्मरूप आहे हे लक्षातच येत नाही. ब्रह्मरूप असणाऱ्याला मात्र ब्रह्मरूप असणाऱ्याची स्थिती ओळखता येते. कारण ज्ञानी पुरुष हे साधारण 4 प्रकारचे असतात. एक निष्काम कर्म करणारा, तो निष्काम कर्म करता करता सिद्ध अवस्थेला पोहोचलेला असतो, तो ज्ञानी असतो. दुसरा ईश्वराची भक्ती करता करता ईश्वराची एकरूप होऊन ईश्वराची कृपा प्राप्त होऊन तो सिद्ध झालेला असतो. तर तिसरा वृत्ती निरोधाचा अभ्यास करता करता निर्विकल्प समाधीपर्यंत जाऊन सिद्ध झालेला असतो. आणि चौथा अतिशय सूक्ष्म म्हणजे आत्मनात्म विचाराने प्रकृतीचे क्षेत्र पार करून तो सिद्ध झालेला असतो. यापैकी भक्त, ज्ञानी, योगी, सिद्ध त्यातल्या त्यात ओळखायला सोपे असतात, कारण त्यांची एकंदर जीवनपद्धती आणि नित्याचा जीवनक्रम असामान्य नसला तरी सामान्यही तो राहत नाही. परंतु कर्म करणाऱ्या सिद्धाला ओळखता येणे अत्यंत कठीण असते, कारण तो बहुधा संसारी असतो. कळाया शोधावे अंतर, तव तो नित्य निरंतर, जयास धुंडिता विकार, निर्विकार होती श्रीराम. तो परमात्मा केवळ, तयास नाही मायामळ, अखंड हेतूचा विटाळ, झालाच नाही श्रीराम. कर्म करणारा संसारी असल्यामुळे त्याला पटकन त्याला ज्ञानी माणसाला ओळखता येत नाही, कारण सिद्धाचे स्वरूप कळण्यासाठी अंतरंगाचा शोध घ्यावा लागतो. अंतरंग शोधावे लागतात, तसा प्रयत्न त्याला करावा लागतो. आणि असा प्रयत्न करणारा तो नित्य व अनंत स्वरूपाने त्याच्याशी एकरूप झालेला असल्याने कामादी विकारांनी त्याचा शोध घ्यायला गेले तर ते विकारच निर्विकार होऊन जातात. कारण परब्रह्माची एकदा ओळख झाली की दृश्य पसारा सर्व माईक आहे हे त्याच्या लक्षात आल्यामुळे स्वदेहाचे व अंतःकरणाचे सर्व व्यवहार बाधित झालेले असतात. बाधित होणे म्हणजे देहासह सर्व जग खरे नाही, केवळ भासमय आहे याचा त्याचा पक्का निश्चय झालेला असतो. असा ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी जीवनमुक्त असतो. तो देहाच्या व मन बुद्धीच्या सर्व व्यवहाराकडे त्रयस्थपणाने म्हणजे साक्षीत्वाने पाहत असतो. ऐसा जो का योगीराज, तो आत्मा सहजी सहज, पूर्ण ब्रह्मवेद बीज, देहाकारे कळेना श्रीराम. देह भाविता देहची दिसे,
परी अंतरी अनारीचे असे तयास शोधिता नसे जन्म परण श्रीराम. की असा श्रेष्ठ योगी सहज स्थितीने जीवन व्यतीत करीत असतो. वेदांचे ज्यात तात्पर्य आहे ते ब्रह्म होऊन तो सतत व्यवहार करत असतो. पण अज्ञानी जणांना तो सामान्य देहधारी वाटतो. त्याच्या अंतरंगाची स्थिती कोणी जाणत नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अवजानांती माम मूढा मानुषीम तनुम आश्रितम. मी केवळ देहधारी असल्यामुळे मूर्ख लोक माझे ब्रह्मस्वरूप जाणत नाही. म्हणून उद्धवाला पण भगवंतांनी सांगितले होते की तू माझ्या सगुण देहाला सोडून माझे खरे ब्रह्मस्वरूप जाण. त्यासाठी बद्रीनाथ येथे जाऊन साधना कर. कारण अज्ञानी जनांच्या देहाची आकृती दिसते, स्थिती कळत नाही. देहदृष्टीने पाहिले तर त्याचा देहच दिसतो, पण अंतरस्थिती वेगळीच असते. ती स्थिती कळली तर तो जन्ममरणातून सुटल्याचे लक्षात येईल. जयास जन्म मरण व्हावे ते तो नव्हेची स्वभावे. नाहीच ते आणावे कोठून कैसे श्रीराम. कारण जन्ममरण जीवाला असतात आणि जीवाला वासना असतात, म्हणून जीवाला जन्ममरण आहे. परंतु ज्याच्या वासनाच नष्ट झालेल्या आहेत त्याला जन्ममृत्यूचे फेरे करावेच लागत नाही. जीवनमुक्तांचा जीवभाव नष्ट होऊन वासनाक्षय होतो व तोच ब्रह्म होऊन राहतो. आणि ब्रह्म म्हणजे आत्मा अजर अमर आहे. त्यामुळे त्याला जन्ममरण नाहीच, तर ते कुठून तुम्ही आणावे. निर्गुणाचा जन्म कल्पिला अथवा निर्गुण उडविला तरी उडाला आणि जन्मला आपला आपण श्रीराम. की ज्याने अज्ञानाने निर्गुण असलेल्यालाच जन्माला यावे लागते अशी कल्पना केलेली असेल, पण निर्गुणच नष्ट होते अशी कल्पना केली, मग अशा कल्पना करणाऱ्याला पुन्हा पुन्हा जन्माला येऊन मरावे लागते. त्यासाठी समर्थांनी खूप सुंदर दृष्टांत दिला आहे. माद्यांनी थुंकिता सूर्यावरी तो थुंका पडेल आपणाच वरी. दुसऱ्याच चिंतितांतरी आपणच घडे श्रीराम. समर्थ रायाचे महिमान जाणता होते समाधान. परंतु भुंको लागले श्वान तरी ते श्वानची आहे श्रीराम. की सूर्य माध्यान्ह अवस्थेत असताना तोंड वर करून जर त्या सूर्यावर थुंकले तर तो थुंकणाऱ्याच्याच अंगावर पडतो, म्हणजे त्याच्याच तोंडावर पडतो. म्हणजे दुसऱ्या विषयी केलेला कुठलाही शुभ वा अशुभ संकल्प स्वतःकडेच परत येत असतो. मग एखाद्या सम्राटाचे वैभव ऐकून समाधान वाटते, पण त्यावर जर कुत्रे भुंकू लागले तर काय करणार, त्याचा तो स्वभावच असतो. म्हणून ज्ञानी ते सत्यस्वरूप अज्ञान देखे मनुष्य रूप. भावा सारिका फलद्रूप देव तैसा श्रीराम. म्हणून ब्रह्मज्ञानी सत्यस्वरूप होतो. अज्ञानाला तो मर्त्य माणूस वाटतो, पण देव व संत यांच्याविषयी जी भावना करावी तसे फळ त्याला मिळत असते. कारण मुळात देव निर्गुण निराकार आहे. देव निराकार निर्गुण लोक भाविती पाषाण. पाषाण फुटतो निर्गुण फुटेल कैसा श्रीराम. की निर्गुण निराकार ब्रह्माला सामान्य लोक मूर्तीत पाहतात आणि मूर्ती ही दगडाची असते. मग दगडाची मूर्ती केव्हाही फुटू शकते, त्याची झीज होऊ शकते. म्हणून निर्गुणत्व निराकत्व फुटेल कसं, कारण ब्रह्म कसं आहे ते निर्गुण निराकार आहे, ते कधीच आकाराला येत नाही. देव सदोदित संचला लोकी बहुविध केला. परंतु बहुविध झाला हे तो घडेना श्रीराम. की ब्रह्मरूप देव नित्य व्यापक आणि अखंड आहे. लोकांनी त्याला अनेक रूपे देऊन वास्तविक तो तितक्या रूपांचा नसतानाही
त्याला केवळ समजण्यासाठी रूपामध्ये आणलं आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण देव जो खरा व्यापक आणि अखंड आहे तो अनेक रूपांमध्ये नाही, तर तो एकमेव अद्वितीय असा आहे. तैसा साधू आत्मज्ञानी बोधे पूर्ण समाधानी विवेके आत्मनिवेदनी आत्मरूपी श्रीराम. की ब्रह्म सत्य आहे व दृश्य मिथ्या आहे या विवेकामुळे सर्व कारण असलेल्या या आत्मरूपाचा पूर्ण बोध झालेला असा आत्मज्ञानी साधू सतत समाधानामध्ये वावरत असतो. त्याला कुठल्याही प्रकारचा समोर दृश्य जगत दिसत असलं तरी तो आत्म्याशी एकरूप झालेला असल्यामुळे त्याचा विवेक सतत जागृत असतो. जळोन काष्ठाचा आकार अग्नी दिसे काष्ठाकार परी काष्ठ होईला विचार बोलोच नये श्रीराम. कर्पूर असे तो जळता दिसे तैसे ज्ञानी देह भासे तयास जन्मविता कैसे कर्दळी उदरी श्रीराम. की जसा लाकडाचा आकारही अग्नी लाकडाबरोबर जळतो व अग्नी त्या आकाराचा दिसतो, पण अग्नी कधीच लाकूड नसतो. तसेच कापूर आहे तोपर्यंत तो जळताना दिसतो, पण तो कापूर ज्या केळीच्या गाभाऱ्यामध्ये असतो त्या गाभाऱ्यामध्ये पुन्हा तो तिथे जाऊ शकत नाही आणि तिथून तो पुन्हा एकदा जळाल्यावर काढता येत नाही. त्याप्रमाणे ज्ञानाचे प्रारब्ध जरी तो देह त्याचा दिसत असला तरी त्याचे प्रारब्ध संपलेले असते. त्याचा देह दिसत असला तरी त्याचं प्रारब्ध मात्र संपलेलं असते. मग ते संपल्यानंतर तो पुन्हा जन्माला येतच नाही. बीज माजले उगवेना वस्त्र जळाले उकलेना ओघ निवडिता निवडेना गंगेमध्ये श्रीराम. की एखादा बीज जर भाजले तर त्या भाजलेल्या बीजाला कधीच अंकुर फुटत नाही. जळलेल्या कापडाची घडी, एकदा कापड जर जळले तर कापडाची घडी ती जळाल्यानंतर ती कधीच पुन्हा उलगडता येत नाही. जर ओढा गंगेला मिळाला तर गंगेचं पाणी वेगळं दाखवता येत नाही. त्याचप्रमाणे ओघ गंगे मागे दिसे गंगा एकदसी असे साधू काहीच न भासे आणि आत्मा सर्वगत श्रीराम. की आत्ता आपण हे सगळे जे दृष्टांत पाहिले, दृष्टांत हा नेहमी एकदेशी असतो. म्हणून उदाहरणादार्थ गंगेला एकदा ओढा मिळाला की आधी जरी तो ओढा असला तरी तो गंगेला एकदा मिळाल्यानंतर ओढा म्हणून तो शिल्लकच राहत नाही. तसा आत्मरूप होण्यापूर्वी साधू आपल्याला तसा दिसत असला तरी तो एकदा आत्मरूप झाला की साधूला साधुत्व उरतच नाही, तो वेगळेपणाने आपल्याला जाणवतच नाही. कारण तो आत्मरूप झालेला असतो आणि आत्मा व्यापक आहे, तो आपल्याला कधीच वेगळा दिसत नाही. पूर्वीचा जीवभाव त्याचा कल्पित झालेला असतो. सुवर्ण नवे लोखंड साधू सजन्म तोतांड अज्ञान प्राणी जडमूड तयाच हे उमजेची ना श्रीराम. की एकदा परिसाचा स्पर्श झाल्यावर लोखंडाचे सोने झाले की सोने पुन्हा कधीच लोखंड होत नाही. त्याप्रमाणे आत्मज्ञानाने ब्रह्म झालेला साधूचा जीव पुन्हा जन्म मरणाच्या बंधनात कधीच सापडत नाही. पण अज्ञानामुळे ज्यांची बुद्धी एकदम दगडासारखी झालेली असते किंवा तो मोहित झालेला असतो, त्या अज्ञानी लोकांना हे लक्षातच येत नाही. अंधास काहीच न दिसे तरी ते लोक आंधळे कैसे सन्नपाते बरळतसे सन्नपाती श्रीराम. की जसं आंधळ्याला काहीच दिसत नसले तरी सर्वच लोक आंधळे नसतात, जे डोळस असतात त्यांना मात्र दिसते. म्हणजेच जे अज्ञानी असतात त्यांना साधूची लक्षणे ओळखता येत नाही, पण जे बद्ध असतात त्यांना मात्र सगळे आंधळेपणाने पाहायची सवय असल्यामुळे
त्यांना खरी साधूची लक्षणं जाणूनच घेता येत नाही. जसा ताप चढलेला आजारी माणूस वाटेल तसे बरळतो, पण ताप उतरल्यानंतर तो तसा बरळत नाही, कारण त्याला आता सगळ्या गोष्टींची जाणीव झालेली असते ताप उतरल्यामुळे. तसा ज्ञानी माणसाला मात्र जे लक्षणं त्याची जर ओळखावी वाटत असेल, तर त्या साधूसारखी लक्षणं अंगी बाणून त्याला जाणूनच घ्यावे लागतं, म्हणजे त्याच्यासारखं ब्रह्मरूपच व्हावे लागतं. जो स्वप्नामध्ये भ्याला तो स्वप्न भये ओसनला, ते भय जागत्याला केवी लागे श्रीराम. की एखादं भयानक जर स्वप्न पडलं तर भयानक स्वप्नामुळे तो दुःखी होतो, पण जागे असणाऱ्याला ते दुःख कुठे आहे? जोपर्यंत स्वप्न आहे तोपर्यंत स्वप्नात ते सत्य वाटते आहे, तोपर्यंत भय आहे. पण त्या स्वप्नातून जागे झाल्यानंतर ते भय शिल्लक राहत नाही. त्याचप्रमाणे मुळी सर्पाकार देखिली, एक भ्याला एके ओळखली, दोघांची अवस्था लेखिली सारखीच कैसी श्रीराम. की सर्पाच्या आकाराचे लाकूड मंद प्रकाशात पाहिल्यावर तो सर्प वाटला आणि तिथे भय निर्माण झाले, पण दुसऱ्याने मात्र तो सर्प नाही ते लाकूड ओळखले. मग ज्यांनी ओळखले नाही आणि ज्यांनी ओळखले ते सारखे कसे म्हणता येतील? दोघांची प्रतिक्रिया कधीच सारखी असू शकत नाही. हाती धरिता ही डसेना, हे एकाच भासेना, तरी ते त्यासी कल्पना तयासीच बाधी श्रीराम. म्हणून तो तथाकथित सर्प हातात धरला तरी तो चावत नाही हे ज्ञानी लोकांना कळते, कारण त्यांचं अज्ञान दूर झालेलं असतं. पण ज्याला जो कल्पनेला सत्य समजतो आहे त्या अज्ञानी लोकाला मात्र ते समजू शकत नाही, म्हणून त्याचं भय पण जाऊ शकत नाही, कारण तो कल्पनेला सत्य मानतो आहे. विंचू सर्पण डसला, तेने तोची जाकळला, तयाचे लोक झाला कासावी सकैसा श्रीराम. की एखाद्याला विंचू किंवा साप चावला तर त्याचे परिणाम त्याला भोगावेच लागतात. मग इतर लोकांना त्याने का कासावीस होतील ना? कारण जो खरा ज्ञानी आहे, ज्ञानी आणि अज्ञानी मधला फरक ओळखण्यासाठीच ही सगळी उदाहरणं समर्थांनी आपल्याला दिलेली होती. म्हणून जो ज्ञानी आहे, ज्याला खरं ज्ञान झालेलं आहे, जो आत्मज्ञान प्राप्त केलेला आहे, त्याला या कुठल्याच गोष्टींचे भय वाटत नाही. सर्पाचं भय वाटत नाही, त्याला स्वप्नाचं भय वाटत नाही, कारण तो पूर्ण ज्ञानरूप झालेला असल्यामुळे, ब्रह्माशी एकरूप झालेला असल्यामुळे, ब्रह्म ज्ञानरूप आहे आणि हा सुद्धा ज्ञानरूप झालेला असल्यामुळे, अनुभव त्याला आलेला असल्यामुळे कुठल्याच गोष्टींनी, म्हणजे दृश्य जगतातल्या कुठल्याच गोष्टींनी त्याचा जीव कधीच कासावीस होत नाही. कुठल्याही दुःखाचं त्याला भीती वाटत नाही. आता तुटला अनुमान, ज्ञानी याच कळे ज्ञान, अज्ञानाच जन्म मरण चुकेची ना श्रीराम. की आता श्रोत्यांनी घेतलेल्या शंकेचे उत्तर मिळाले आणि सगळ्या शंका त्यांच्या निरसन झाल्या आहेत असं समर्थांनी गृहीत धरलेलं आहे. की आता मी इतकं सविस्तर, इतके दृष्टांत देऊन श्रोत्याला समजून सांगितलेलं आहे, म्हणून श्रोत्यांनी लक्षात ठेवावे की ज्ञानाला ज्ञान अनुभवानेच मोक्ष मिळतो आणि अज्ञानांना मात्र जन्ममरण चुकत नाही. एका जाणण्यासाठी लोक पडिले अटाटी, नेनपणे हिंपुटी होती जन्म मृत्ये श्रीराम. तेची कथानुसंधान पुढे केले परिच्छिन्न, सावधान सावधान म्हणे वक्ता श्रीराम. की ज्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, अनुभव प्राप्त झालेला आहे, त्यालाच मोक्ष मिळतो आणि अज्ञानाला कधीच मोक्ष मिळणं शक्य नाही. म्हणून हे आत्मज्ञान व्हावे म्हणून साधक अपार कष्ट करत असतात, कारण ते कष्ट केल्यावर त्या कष्टाचे फळ जीवाला मिळते आणि जीवाला सतत सुख, समाधान, आनंद, तृप्ती, निर्भयता याचा अनुभव प्राप्त होतो. म्हणून तो अनुभव एकदा प्राप्त झालं की त्याला त्या कष्टाचे काहीच वाटत नाही. पण ज्यांना आत्मज्ञान होत नाही ते मात्र
जन्म मरणाच्या दुःखात सापडतात. म्हणून श्रोत्याला पुन्हा एक प्रश्न पडला की असं आत्मज्ञानाने जर इतकं जीवन आनंदमय होत असेल तर मग प्रत्येकच साधकाला असं आत्मज्ञान का प्राप्त करून घ्यावं वाटत नाही? आणि काही लोकांनाच हे आत्मज्ञान प्राप्त होते आणि काही लोकांना ते प्राप्त होत नाही. मग एकाला आत्मज्ञान होते आणि दुसऱ्याला होत नाही, असं का व्हावं? हा प्रश्न पुन्हा त्या श्रोत्याला पडला आहे व या प्रश्नाचे उत्तर समर्थ आपल्याला पुढच्या समासामध्ये देणार आहेत. जय जय रघुवीर समर्थ.